सिंधुदुर्ग जिल्हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा स्वच्छ जिल्हा ठरलाय। क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया या केंद्रीय समितीने केलेल्या अहवालात 75 जिल्ह्यांच्या यादीत सिंधुदुर्ग दुसऱ्या क्रमांकावर आहे। पहिला क्रमांक हिमाचल प्रदेशातल्या मंडी तालुक्याचा लागतो। मंडीला 100 पैकी 98.4 गुण मिळालेले आहेत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला 96.8 गुण मिळालेत। तब्बल 3 महिने चाललेल्या या सर्व्हेमध्ये सार्वजनिक ठिकाणांवरची स्वच्छता, गावातली स्वच्छतागृह आणि त्यांचा वापर याचाही अभ्यास करण्यात आला। पोलीस महासंचालकांनी सज्जड दम दिला असला तरी पोलिसांवरील हल्ले थांबताना दिसत नाहीयेत। नाशकात बीट मार्शलच्या पोलीस हवालदारावरती अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केलाय। या हल्ल्यात विजय मोरे हे गंभीर जखमी झालेत। त्यांना उपचारासाठी नाशिकमधल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। पिंपळ चौक परिसरामध्ये 2 टोळक्यांमध्ये भांडण झालं। ते सोडवण्यासाठी मोरेंनी मध्यस्थी केली असता जमावानं त्यांना मारहाण केली। नाशकात गेल्या 4 दिवसात पोलीस कर्मचाऱ्यावरती हल्ला झाल्याची ही दुसरी घटना आहे। मुंबईच्या वरळीत 17 वर्षीय अल्पवयीन दुचाकी चालकानं पोलीस कॉन्स्टेबल दीपक निकाळजे यांना जोरदार धडक दिली आहे। अल्पवयीन तरुण विना हेल्मेट दुचाकी चालवत होता। यावेळी त्याला आधी पोलीस निरीक्षकानं थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सरळ निघून जात असल्याचं पाहून 2 कॉन्स्टेबल्सनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर चालकानं दुचाकी थेट कॉन्स्टेबल दीपक निकाळजे यांच्या अंगावर घातली। यात निकाळजे यांच्या डाव्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे। पोलिसांवरील हल्ल्यांच्या केसेस आता फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय। ते नाशकात पत्रकार परिषदेत बोलत होते। पोलिसांवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडचं गृह खातं सोडावं आणि राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा अशी मागणी शिवसेना तसंच मनसेकडून करण्यात आली होती। एका पोलिसावर हल्ला हा फोर्सवर हल्ला आहे, तो इंडिव्हिज्युअल पोलिसांवर हल्ला नाही आहे, त्यामुळे तो टॉलरेट केलाच जाणार नाही। मी स्वतः चीफ जस्टिसला भेटून सांगणार आहे की अशा केसेसमध्ये फास्ट ट्रॅक कोर्टात निर्णय झाले, लोकांना लक्षात आलंच पाहिजे की पोलिसांवर हात उचलला तर शिक्षा होतेच आणि त्यामुळे त्या संदर्भात अतिशय कडक कारवाई ही आपण त्यानिमित्ताने करतो। जात पंचांनी वाळीत टाकलेल्या हेवाळेकर दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांनी बाप्पाच्या आरतीत सहभागी करून घेत जातीच्या ठेकेदारांना चोख प्रत्युत्तर दिलंय। सिंधुदुर्गच्या महादेव केरवडे या गावात हेवाळेकर दाम्पत्याला जातपंचांनी 2006 सालापासून वाळीत टाकलं होतं। त्यामुळे या परिवारानं गणपती बाप्पांची मूर्ती घेऊनच मंत्रालयाच्या दारावर न्यायासाठी ठाण मांडलं होतं। अखेर मुख्यमंत्र्यांनी काल त्यांना थेट वर्षावर बोलावून बाप्पाच्या आरतीत सहभागी करून घेतलं। तसंच जिल्हाधिकारी आणि एसपींना समस्या तडीस नेण्याचे आदेशही दिले। अनेक अँगल्स असतात, त्यांच्यावर सुद्धा काही केसेस दाखल आहेत, गावामध्ये काही वाद सुद्धा आहेत, परंतु सामाजिक बहिष्कार होता कामा नये याच्याबाबत शासन ठाम आहे आणि आमची भूमिका तीच राहणार। कोणाचे काय वाद असेल त्याच्यासाठी आमची योजना आहे ना, महात्मा गांधी तंटामुक्ती योजना आहे, त्याच्यामध्ये गावामध्ये बसून जरूर कॉम्प्रोमाइज करावं, मिटवावं, परंतु कुठेही सामाजिक बहिष्कार झाला अशी प्रकरणं समोर येऊ नये। गावासमोर आम्ही बोलवलं होतं, त्याला बरेच वेळा बोलवलं होतं, आला नाही तो। आम्ही रात्री 12पर्यंत थांबलो होतो। तिचा भाऊ होता स्वतः, भावाने सांगितलं आम्हाला त्याला घेऊन येतो मी, आणि आम्ही थांबलो, ग्रामपंचायतीमध्ये थांबलो तर तो अद्याप आला नाही। भाऊने नंतर सांगितलं मला काय भेटलं नाही। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येपूर्वी सनातन संस्थेचा साधक विनय पवारनं कोल्हापुरातील सागरमाळ परिसरामध्ये टेहळणी केली होती। त्याला प्रत्यक्षदर्शी साक्षीदारानं ओळखलंय। त्यामुळे दाभोलकरांनंतर पानसरे हत्याकांडाचं गुढही उकलल्याचा दावा पोलिसांनी केलाय। विनय पवार हा सातारा जिल्ह्यातील उंब्रजचा आहे। तो सनातनचा साधकही आहे। गेल्या काही दिवसांपासून तो फरार आहे। पानसरे हत्येतील संशयित समीर गायकवाड, डॉक्टर वीरेंद्र सिंग तावडे याच्यानंतर तिसरा संशयित सनातनचा साधक आणि वीरेंद्र तावडेचा साथीदार विनय पवार याला पोलिसांनी आरोपी केलंय। प्रीती राठी ऍसिड हल्ल्या प्रकरणातील आरोपी अंकुर पनवारला मुंबई सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे।
मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयानं आरोपी अंकुर पनवार दोषी असल्याचा निकाल दिला होता. नौदलाच्या रुग्णालयात नोकरीसाठी रुजू होण्यासाठी हरियाणाची प्रीती राठी दिल्लीहून 2 मे 2013 रोजी मुंबईत आली होती. गरीब रथ एक्सप्रेसमधून वांद्रे टर्मिनस स्थानकात ती कुटुंबियासमवेत उतरत असताना अंकुर पनवारने तिच्या चेहऱ्यावरती जवळून ऍसिड फेकलं होतं. त्यानंतर 1 महिन्यानंतर उपचारादरम्यान प्रीतीचा मृत्यू झाला. आरोपीची ही विकृती लक्षात घेता तू माझ्यावर प्रेम कर, नाही केलंस तुला जगात राहण्याचा अधिकार नाही, असा सैतानी विचाराला जर मूठमाती द्यायची असेल तर याला फाशी हा एकच पर्याय आहे. न्यायालयाने आमचं म्हणणं ऐकलं आणि आज त्याला फाशीची शिक्षा ठोठावली आहे. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी ही 30 दिवसानंतर मुंबई उच्च न्यायालयानंतर कायम केल्यानंतरच अंमलात आणली जाऊ शकते. मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ऑर्बिट कॉर्पोरेशनचे मालक पूजित अग्रवालला पोलिसांनी अटक केली आहे. विविध संस्थांचे 2.5 कोटी रुपये थकवल्याचा पूजित अग्रवाल याच्यावरती आरोप आहे. अग्रवालच्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये अनेक लोकांनी घरं बुक केली आहेत, परंतु या अटकेनंतर घरं बुक करणाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. शिवाय आधी भरलेले पैसे देखील बुडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे बिल्डर पूजित अग्रवालवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल आहेत. त्यामुळे पूजित अग्रवालवर पोलीस काय कारवाई करतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गगनबावडा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांवरती विनयभंगाचा आरोप लावण्यात आलाय. रुग्णालयातील 4 परिचारिकांनी डॉक्टर धनराज परदेशी यांच्यावरती हा आरोप केलाय. या प्रकरणी परिचारिकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केलेल्या आहेत, मात्र त्यावरती कोणतीच कारवाई न झाल्यानं त्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. डॉक्टर धनराज परदेशी यांच्यावरती कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा परिचारिकांकडून देण्यात आलाय. या प्रकरणामुळे कोल्हापुरातील वैद्यकीय क्षेत्रात सध्या खळबळ उडाली आहे. जॉईन झाल्यापासून म्हणजे डिसेंबरमध्ये त्यांनी डिसेंबरपासून माझ्याशी आणि माझ्या को स्टाफशी अश्लील वर्तन सुरू केलं. त्याच्यानंतर आम्ही त्यांना दाद देत नाही हे त्यांना जेव्हा समजलं, आम्ही पहिलं फेडरेशनकडे आमच्या तक्रार केली. म्हटलं असं असं आहे आणि बघा मग मॅडम म्हटलं की तुम्ही मुली आहात आणि तुमची डायरेक्ट हे करता येत नाही, तुमचीच इज्जत उद्या पणाला लागू शकते. मुंबई नागपूर एक्सप्रेसवे बनवण्यासाठी राज्य सरकारला मोठा निधी उभारावा लागणार आहे. त्यासाठी वांद्रे परिसरातील एक शासकीय भूखंड विकला जाणार आहे. समुद्र किनाऱ्याजवळ आणि वांद्रे वरळी सीलिंग जवळ असलेल्या या भूखंडाच्या विक्रीतून सरकारला 2000 कोटींपेक्षाही जास्त रक्कम मिळेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. मुंबई नागपूर या 702 किलोमीटरच्या 8 पदरी महामार्गासाठी एकूण 46,000 कोटींचा खर्च येणार आहे. कांद्याला वाढीव अनुदान मिळणार असल्याचं सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. मात्र हे अनुदान नेमकं किती आणि कधी मिळेल यावरती भाष्य करणं मुख्यमंत्र्यांनी टाळलं. विभागीय आढाव्यासाठी मुख्यमंत्री नाशकात आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना नागपूरमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी माहिती दिली. त्यावरती बोलताना मुख्यमंत्र्यांनी वाढीव अनुदानाचं आश्वासन दिलं, पण मुख्यमंत्र्यांनी त्यावरती अधिक बोलणं टाळल्यानं कांदा उत्पादकांचा भ्रमनिरास झालाय. राजधानी, शताब्दी आणि दुरांतोनं प्रवास करणाऱ्यांना आजपासून तिकिटासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. रेल्वेच्या नवीन धोरणाअंतर्गत 10% सीट सोडून उर्वरित सीटसाठी प्रवाशांना 1.5 पट जास्तीचं भाडं द्यावं लागणार आहे. राजधानी, दुरांतो आणि शताब्दीच्या 10% तिकिटांचं बुकिंग झाल्यावरती उरलेल्या तिकिटांचे दर हे 10% वाढतील. सुरुवातीला तिकीट घेणाऱ्या प्रवाशांना सामान्य दरानं तिकीटं मिळतील, मात्र ज्याप्रमाणे बुकिंग वाढत जाईल त्या प्रमाणात तिकिटांचे दरही वाढत जाणार आहेत. त्यामुळे जेवढ्या उशिरानं तिकीट बुक केलं जाईल तेवढे अतिरिक्त पैसे ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर विधेयकाला मंजुरी दिली आहे. राष्ट्रपती कार्यालयाकडून या संदर्भातली माहिती देण्यात आली. त्यामुळे येत्या 1 एप्रिलपासून जीएसटी लागू करण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नांना गती मिळणार आहे. भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात कर रचनेतील आमूलाग्र बदल म्हणून जीएसटी विधेयकाकडे बघितलं जात आहे. त्यामुळे या विधेयकाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. गेल्या अनेक वर्षांच्या खोळंब्यानंतर राज्यसभेत या विधेयकाला मंजुरी मिळाली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना पाटीदार आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जोरदार गोंधळाला सामोरं जावं लागलं. गुजरातेत पटेल समुदायातील
नेत्यांच्या सन्मानासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी स्वतः अमित शहा दिल्लीहून सुरत इथं आले होते, परंतु पाटीदार आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी भर सभेत गोंधळ घालायला सुरुवात केली। गोंधळ इतका वाढला की अमित शहा यांना 4 मिनिटातच भाषण आटोपतं घ्यावं लागलं। हा गोंधळ इथेच थांबला नाही, जमावानं मंडपातल्या खुर्च्या आणि इतर साहित्याची देखील नासधूस केली। दिल्लीच्या JNU अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी मंडळाची आज निवडणूक होतीये। डावे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि काँग्रेसची NSUI अशा 3 प्रमुख विचारधारा निवडणुकांच्या आखाड्यात आहेत। दिल्लीच्या कॉलेज विश्वामध्ये JNU आणि दिल्ली विद्यापीठ हे 2 प्रवाह आहेत। दिल्ली युनिव्हर्सिटीत अभाविपचं वर्चस्व तर JNU हा डाव्यांचा किल्ला। मागच्या वेळी JNU मध्ये अभाविपचा शिरकाव झाला। आता हे अतिक्रमण थोपवण्यासाठी डावे सज्ज झालेत। 12 सप्टेंबरला JNUतल्या निवडणुकीचा निकाल आहे, मात्र देशविरोधी घोषणांचे पडसाद या निवडणुकीवरती पडतात की नाही याकडे देशाचं लक्ष लागलंय। पंजाबमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू यांनी आवाज-ए-पंजाब या नव्या पक्षाची घोषणा केली आहे। पंजाबला पुन्हा एकदा गतवैभव मिळवून देण्याच्या ध्येयातून ही नवी सुरुवात केल्याचं त्यांनी सांगितलं। देशातल्या प्रत्येक पक्षात चांगल्या लोकांचा केवळ सजावटीसाठी वापर केला जात असल्याचा आरोप यावेळी नवजोत सिंग सिद्धू यांनी केला आहे। या लोकांना केवळ पक्षाच्या प्रचारासाठी वापरलं जात असल्याचंही त्यांनी म्हटलंय। कॉमेडी किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिल शर्मानं व्यवस्थेतील भ्रष्टाचाराला वैतागून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विट केलंय। गेल्या 5 वर्षांपासून आपण 15 कोटी इन्कम टॅक्स भरतोय, मात्र मुंबईतील ऑफिससाठी आपल्याला 5 कोटींची लाच मागण्यात आल्याचं कपिल शर्मानं ट्विट केलंय। त्यामुळे मोदीजी तुम्हीच सांगा कधी येणार अच्छे दिन असा सवाल देखील यावेळी त्यानं पंतप्रधानांना विचारलाय। वर्ल्ड नंबर 1 सेरेना विल्यम्सचा अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीत पराभव झालाय। चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोवाने सेरेनाचा 6-2, 7-6 असा पराभव केला। उपांत्य फेरीत सेरेना बाद झाल्यानं तिचा वर्ल्ड नंबर 1चं रँकिंग देखील तिला गमवावं लागलंय।